नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। प्राथमिक आरोग्य केंद्र तळाच्या वतीनं आरोग्य सहाय्यिका श्रीमती तनुजा पुरुषोत्तम मुळे यांचा नियतकालानुसार सेवानिवृत्ती समारंभ जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात 28 जून 2024 रोजी पार पडला। या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी वंदन पाटील, वैद्यकीय अधिकारी गजेंद्र मोघे, डॉक्टर होम सांगडे, नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, नगरसेवक महेंद्र शेठ कसबजे, डॉक्टर चंद्रकांत विचारे, सत्कारमूर्ती तनुजा मुळे, भद्रेश पटेल, श्रीराम कसबजे, महादेव गोळे, पूजा मुळे पतंगे, श्री नांदगावकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आरोग्य विभागाकडून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला। तसेच स्नेही नातेवाईक, आरोग्य सेविका, सहकारी यांनीही सन्मान केला। आरोग्य सेविका ते आरोग्य सहाय्यिका असा प्रवास त्यांनी केला असून 39 वर्ष सेवा केली। आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवेचा वसा घेऊन तळा येथे जवळपास 28 वर्ष सेवा केली, तर अन्य सेवा माणगाव, मुरुड तालुक्यात झाली। या कालखंडात आरोग्य खात्यातील सेवा हीच ईश्वर सेवा समजून 1985 साली आरोग्य सेवेत सुरू झाले। आशा सेविका, आरोग्य सेवक, सेविका, कंपाऊंडर, JNM तसेच अधिकारी यांच्याशी सन्मानानं वागून आपल्या कार्याला पहिलं प्राधान्य देत असत। आलेल्या पेशंटजवळ विशेषतः गरोदर महिलांची काळजीपूर्वक चौकशी करणे, डिलिव्हरी मातांनी घ्यायची काळजी, बालकांसाठी आवश्यक असणारे पोषण आहार, साथींचे आजार, लसीकरण तसेच शासनाचे आरोग्यविषयीचे उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचवून लाभ देत असत। समाजापेक्षा आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा समजून घेतलेल्या वसानं आरोग्य खात्यात आपले नाव राखले। आज सेवानिवृत्ती समारंभ होत असताना अनेक सहकारी, स्नेही, आशा सेविका, डॉक्टरांचे देखील डोळे पाणावले होते। अनेकांनी मनोगत व्यक्त करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देताना अनेक जण भावनाविवश झाले होते। पती पुरुषोत्तम मुळे मनोगतात म्हणाले की तळा तालुका डोंगराळ दुर्गम असल्यानं वाहनांची मोठी अडचणीची समस्या होती। गावोगावी जाऊन लसीकरण करणे, शासनाच्या योजना तळागाळात पोहोचवणे मोठी कसरत होती। रिपोर्टिंग करणे, साथ आली तर डोस देणे अशी सेवा घर सांभाळून करणे, 2 मुलींचं बालपण शिक्षणही त्यांनी तारेवरची कसरत केली। तरी देखील आरोग्य सेवेत खंड पडू दिला नाही। ती मानव सेवा समजून 39 वर्ष सेवा केली। मी लेखक, सामाजिक कामाचा व्याप, पत्रकारिता, खाजगी नोकरी याकडे व्यस्त असताना तिने मोठी साथ दिली। ती तुम्ही समाजाची सेवा करा, मी आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष करणार नाही, ती माझी सेवा आहे। आज मी सेवानिवृत्तीचा सोहळा न भूतो न भविष्य असा आयोजित करून सौ तनुजाने आजवर केलेल्या कार्याची पोहोचपावती मिळाली आहे। या कौटुंबिक जिव्हाळ्याचा आरोग्य विभागानं केलेला पहिलाच सेवानिवृत्ती समारंभ हा अतिशय चांगल्या पद्धतीनं आयोजित केल्यामुळे त्यांचे आभार मानले। यावेळी सत्कारमूर्ती तनुजा मुळे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की आपण जे स्वीकारले ते केलंच पाहिजे। अनंत अडचणी येत असतात, पण मी आरोग्य सेवेचा घेतलेला वसा समर्थपणे पूर्ण करू शकले। आजवर केलेल्या सेवेचा निरोप घेताना अंतःकरण भरून येतं। सेवेत सहकारी वर्ग, डॉक्टर यांनी केलेल्या सहकार्याचे ऋणही व्यक्त केले। या समारंभाला आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, सहकारी, नातेवाईक, स्नेही उपस्थित होते। कार्यक्रमाचं सुंदर असं निवेदन संचालन सौ मितल मुळे वावेकर यांनी केले। त्यांच्या सेवानिवृत्तीच्या सोहळ्यानिमित्त आपण सर्व उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व महिला पत्रकार, सर्व त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी वृंद, सौ तनुजा पुरुषोत्तम मुळे ह्या मुरुड शहरामधून आमचे दादा पुरुषोत्तम मुळे यांच्या खेडेबाजार शहरातील तळा शहरामध्ये त्या पत्नी म्हणून आल्या आणि आमच्या त्या वहिनी म्हणून आल्यानंतर तळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांनी परिचारिकाची नोकरी पत्करली आणि मला वाटतं ते इतर राहिल्यापासून तळा तालुका काही त्यांचा सुटला नाही। तर न सुटण्याचं कारण प्रत्येक खेड्यापाड्यात ते 4 विभागात जात होत्या, तिथे त्यांचं असलेली सर्व गावकऱ्यांबद्दल, गावकऱ्यांची घेतलेली कामं अतिशय चांगल्या प्रकारे करत आल्यामुळे गावकऱ्यांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम, त्यामुळे ते तळा तालुका सोडून कुठेही गेले नाही। मला वाटतं तेव्हा तळ्यामध्ये डझनात मापणारे वाहनं असतील
त्याच्यावर सुरुवात केली तेव्हा. आता प्रत्येकाच्या घरोघरी वाहन आहे, पण त्यांनी सेवा करत असताना मग मांगाड असो, कुंपेट असो, कुडा असो, भानक असो, अन्नाळे असो, तिथे चालत जाऊन त्यांनी ही परिचारिकेची सेवा केली. अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांची सेवा झाली. त्यामुळे त्यांना आज चांगल्या कुटुंबामध्ये त्यांच्या 2 मुली चांगल्या सुशिक्षित आहेत, त्यांचे पती पत्रकार आहेत आणि त्यांचं पुढील आयुष्य त्यांचं चांगल्या प्रकारे नातवंडांची सेवा करण्याकरता जावं आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो एवढं करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. आणि त्यांच्या या पुढील जीवनामध्ये चांगल्या प्रकारची शांतता, जी गणगत 12-1 वाजेपर्यंत काम करायची ती कशी होती तशी त्यांचं आता निवृत्त चांगल्या प्रकारे सुखामध्ये आयुष्य जावं अशी श्री राधाकृष्ण प्रार्थना करताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सेवानिवृत्ती कार्यक्रमाकरता जमलेले व्यासपीठावरचे मान्यवर, सर्व महिला, पत्रकार, पुरुष वर्ग, अण्णा म्हणजे पूर्वीपासूनच वाघासारखा अण्णा आमचा. आता अण्णाचं जेव्हा लग्न झालं तेव्हा म्हटलं त्यांना पत्नी पण वाघिणीसारखीच पाहिजे आणि मुळे बहिणी खरोखरच त्यांच्या मागे ठाम वाघिणीसारख्या उभ्या राहिल्या आणि त्यांचा संसार अतिशय चांगला सुखकर केला. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना सुशिक्षित करून चांगल्या हुद्द्यावर पाठवलं आणि त्या सुशिक्षित करण्यामागे त्यांचा अतिशय सिंहाचा वाटा आहे. अण्णा राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता ह्याच्यातच जास्त वेळ असल्यामुळं मुलींची घरची कुटुंबाची जबाबदारी पूर्णपणे त्यांनी स्वीकारली आणि ती स्वीकारत असताना आपल्या कर्तृत्वात कुठेही कसूर न ठेवता त्यांनी त्यांची सर्व्हिस देखील प्रामाणिकपणे केली आणि त्याचंच फल म्हणून आज तुम्ही सगळे त्यांच्या सत्काराकरता इथं जमलेले आहात. पुढील आयुष्यात त्यांना सुख समृद्धी प्राप्ती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार आणि त्यांचे सहकारी सर्व, आज आपण कोविडामुळे या आरोग्य केंद्रामध्ये हजर झाल्या. हजर झाल्यापासून त्यावेळेला त्यांच्या कारकिर्दीमध्ये पूर्वी गाड्या नव्हत्या, पायी प्रवास करायचा आहे. इथून माणूस कुठे राहिला 10 किलोमीटरच्या अंतरावर पिसे, कुबे, द्रोणागिरी, डोंगर असे अनेक भागामध्ये त्यांनी खडतर प्रवास या आरोग्याची सेवा केली. सेवा करताना त्यांच्यासोबत जी मंडळी होती ती आमची धर्मपत्नी विचार गोळे हे त्यांच्यासोबत असायची. आणि जाताना मुंबईला जाताना किंवा मालूला जाताना पायी प्रवास करायच्या. पायी प्रवास करताना उन्हातानातून पावसातून त्यांनी अशी किती हलगर्जीपणा केली नाही. ज्यावेळेला मॅडम ज्या वेळेला गावात शिकतील त्यावेळेला रोगी हा म्हणजे रोगांची आमच्या बाई येतील कधी, गोळ्या देतील कधी, औषध मिळेल कधी अशी तुमची वाट बघायची. आणि ज्या वेळेला त्यांच्या गावात शेती किंवा त्यांच्या घरात शेती तर तो आजारी बोलूनच बरा झाला पाहिजे असं त्यांचं गुणगौरव ते अजून आम्ही त्यांना आठवणी दिली. मला सांगायचं म्हणजे की त्यांचा स्वभाव कडक पण अंतरशुद्ध, माणसाचा अंतरशुद्ध असावा लागतो. शुद्ध असल्याने माणसाचा प्रेमळ, त्यांचा स्वभाव हलका स्वभावाने जरी कडक असल्या तरी अंतराने फार हलक्या होत्या. कोणी काही बोललं तरी ते मनाला थोडंसं जाग्यासारखं व्हायचं, परंतु तेवढ्याच ती हुशारी दाखवायची. आजारी माणूस बरा कसा होईल ह्याच्याकडे त्यांचं लक्ष असायचं. हे अजून आम्हाला त्यांची अजून आठवण निघते. आणि या आठवणीतून या ठिकाणी आज आम्ही त्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी या ठिकाणी आलो. आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी या नियोजकांनी दिलं मी त्यांचे मी सर्वांचा आभार मानतो. आणि त्यांचं पुढील आयुष्य भरभराटीचं जावं अशी प्रेमाची भावना अखंड राहो. आणि पुढे जरी सेवानिवृत्त झाले तरी त्यांचा सल्ला घेणं किंवा त्यांचा रोगी झाला तर रोगी तो बरा कसा होईल हे त्यांचं मार्गदर्शन अजूनपर्यंत आहे आणि ते राहावं
हीच परमेश्वरकडे इच्छा बाळगतो आणि मी 2 शब्द पुरा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या सभेमध्ये सर्व तनुजा पुस्तकमुळे सेवानिवृत्त संदर्भात मी माझे मनोगत व्यक्त करत आहे. सुकलेली फुले ही सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण आठवणीत राहतात. प्रत्येक व्यक्तीचे अंदाज वेगवेगळे म्हणून काही क्षणभर आपल्या लक्षात राहतात तर काही कायमचे स्मरणात राहतात. असेच आपल्या सर्वांच्या आपल्या कार्याचे सुपरिचित असणारे सौ तनुजा पुरुषोत्तम मोळे हे आज नियतीच्या वयानुसार सेवानिवृत्त होत आहे. म्हणून मला बोलावसे वाटते, अशा माणसाच्या सहवासात राहून जे तुमच्या आयुष्याला दर्जा वाढवतात, जे डोळ्यात भाव ओळखून शब्दात भावना ओळखतात, अशीच माणसे म्हणून जिंकून कायम हृदयात राहतात. आज नियत वयोमानुसार सेवानिवृत्त होत असलेले आमचे सहकारी कार्यशील सहकारी सौ तनुजा पुरुषोत्तम मोळे हे निवृत्त होत आहे. त्यांच्या पुढील जीवन प्रवासात खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या पर्सनल आयुष्यात बरेच झालं. त्यांचा माझा सहवास फक्त 2.5 वर्षाचा आहे, कारण का मी 2021 ला आलो आणि आता त्या 2024 ला रिटायर झालो. त्याच्यात 2.5 वर्षात असा सहवास आला की ते कामात लक्ष असं दिलं त्यांना कुठं काय आवडतं खरंच आवडतं म्हणजे. आणि युनिच्या बाबतीत त्यांनी इतकं चाण्याचे नाकारलं का ते त्याचा आपला पटलावर नाव कधी लिहून दिलं नाही संदर्भात. आता मला तीच चिंता आहे तर त्या गाड्यांचं युनिट कसं हाताळायचं आणि जर पटलावर नाव आलं तर आपल्या टीव्हीच्या साथ परत मेसेज आला सांगा युनिट बघा पाठी दिसतोय. तर अशा आपल्या मुली मॅडम आज त्यांच्या वयाच्या 58 वर्षी निवृत्त होत आहेत. त्यांचे 39 वर्ष 4 महिने 26 दिवस म्हणजे त्यांची पहिली बॅटिंग पूर्ण सक्सेस केलेली, कुटुंब पातळीवर आणि तिथे काम पूर्ण सक्सेस केलं. आता दुसऱ्या इनिंगसाठी त्यांना शुभेच्छा. असंच त्यांनी आपल्या पहिली बॅटिंग कशी षटकार मारून साजरी केली तशी दुसरी इनिंग सुद्धा षटकार मारून साजरी करावी. आपले कुटुंब आमच्या बंधूंची काळजी घ्यावी. तसेच त्यांची 2 मुली आहेत आणि नातवंड त्यांचं मन लावावं आणि त्यांच्या पुढील आयुष्य त्यांच्या शुभेच्छा. त्यांचं पुढचं आयुष्य सुखी समाधी समृद्धी निरोगी जावं हीच सदिच्छा. एवढी माझी 2 शब्द. प्रतिष्ठित नागरिक आणि इतर त्यांचे संबंधित सर्व नागरिक तसेच आमचे सर्व आरोग्य कर्मचारी अशा यांचे मी प्रथम आभार मानते. आज आपण श्रीमती मोळे सिस्टर यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यासाठी सर्व जमलेले आहोत. त्यांचा परिचय मी इथे 2005 साली आल्यानंतर त्या आरोग्य सेविका म्हणून भागात येथे होत्या. त्याच्यानंतर आरोग्य सहाय्यक झाल्यानंतर त्यांचा माझा खूप जवळचा संबंध आला, म्हणजे रिपोर्टिंग म्हणा किंवा काही. तर त्यांचं मला एक असं हे झालं की त्यांनी पेशंटला कधी दुखवलं नाही. पेशंटशी ते खूपच चांगले वागायचे. म्हणजे कधीच मला तरी आठवत नाही की समोर पेशंट आलाय आणि त्यांनी दुखवले पेशंटला. आमच्याशी म्हणजे कसं की चला रिपोर्टिंगच्या बाबतीत म्हणा किंवा वरून काही जे काय आपलं रिपोर्टिंग येतं त्या संदर्भात काही आपले तत्वाशी होतं त्याबद्दल तसं काय म्हणजे काहीच नाही, प्रॉब्लेम नाही ते होणारच. पण पेशंटला त्यांनी कधीच म्हणजे अजूनपर्यंत आजपर्यंत सुद्धा कधीच अशी वागणूक दिली नाही की त्या पेशंटला बोलल्यात कधी वाईट किंवा खूपच चांगलं. आणि बाकी त्यांचं पुढील आयुष्य आणि त्यांनी कुटुंबासाठी वेळ द्यावा, त्यांना त्यांचं पुढील सर्व आयुष्य आरोग्य त्यांना मिळावं एवढं होऊ शकतं. सेवानिवृत्ती सोहळ्यासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित नगराध्यक्षा श्रीमती माधुरी गोलक मॅडम, त्याचप्रमाणे आमचे तालुका आरोग्य अधिकारी श्री डॉक्टर वंदन कुमार पाटील सर, उपनगराध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे साहेब, आमचे आरोग्य सहाय्यक श्री नांदगावकर साहेब, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर होमसागळे सर, त्याचप्रमाणे देशमुख सर आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित जमलेले माझे तमाम आरोग्याचे बंधू आणि भगिनींनो,
आजचा कार्यक्रम खूप वेगळा आहे. दरवेळी तुम्ही मुळे सिस्टरच्या कार्यक्रमाला येता तर ते फक्त ट्रेनिंग किंवा आरोग्यासंबंधी विषयी अशा कार्यक्रमांसाठी तुम्ही समोर बसले जातात आणि मुळे सिस्टर इथे तुम्हाला गायडन्स करत असतात. परंतु एवढ्या माझ्या माहितीप्रमाणे 39 वर्षाच्या प्रदीर्घ, म्हणजे माझं वय पण तसं तेवढी त्याची सर्व्हिस झालेली आहे. एवढ्या प्रदीर्घ सेवेनंतर आज त्या सेवा निवृत्त होत आहेत. तर त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. मुळे सिस्टरबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा स्वभाव कधीच कॉमन नसायचा. थोडक्यात सांगायचं झालं तर आज मी काहीतरी चुकलो कामामध्ये तर मला निश्चित ओरडायचा की, आणि हक्काने ओरडायचा. म्हणजे जसं स्वतःच्या मुलाला आपण ओरडतो त्याप्रमाणे त्या मला ओरडायच्या. परंतु दुसऱ्या दिवशी ती त्यांची भूमिका नसायची. दुसऱ्या दिवशी अगदी डोक्यावरून हात फिरून सांभाळून घ्यायच्या त्या मला. कुठल्याही प्रकारचं ऑडिट किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रावरती कोणत्याही प्रकारची जर कोणती कारवाई किंवा कोणीही अधिकारी आला असेल तर सर्वप्रथम मदतीचा हात जर कोणाचा असेल तर माझ्यासाठी खंबीरपणे हा मुळे सिस्टरचा असायचा. मी ही गोष्ट कधी विसरणार नाही. कारण जर तुम्हाला पाठबळ नसेल तर तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही. आणि मी ही ठामपणे गोष्ट सांगू शकतो की माझ्या प्रत्येक ऑडिट जे मी फेस करतो किंवा प्रत्येक अधिकाऱ्यांना जे आम्ही फेस करतो प्राथमिक आरोग्य केंद्र तळाचे कर्मचारी, ते तुमच्यासारख्या पाठबळ असणाऱ्या व्यक्तींमुळेच फेस करतो. आणि आज वयाची म्हणजे तुम्ही 39 वर्ष सर्व्हिस करून सेवानिवृत्त होतात. निश्चित त्याबद्दल वाईट वाटते, पण एक आनंदही होतोय की तुम्ही या व्यापातनं, म्हणजे आता आरोग्याचा जो व्याप आहे तो व्याप बघता तुम्ही त्याच्यातनं त्या मुक्त होता आणि तुम्ही आता फॅमिलीला, तुमच्या दोन्ही मुलींना वेळ देऊ शकता. कारण तुम्हाला मध्यंतरी आरोग्याच्या या व्यस्त कार्यक्रमामुळे तुम्हाला तुमच्या मुलींकडे जायला, तुमच्या नातवंडांकडे जायला वेळ मिळत नव्हता. तो निश्चितच या स्वरूपात तुम्हाला मिळून जाईल आणि पुढील आयुष्य हे तुम्हाला आरोग्यदायी भरभराटीचे जावो याच शुभेच्छा. आणि माझ्या माहितीत म्हणजे तुम्हाला कसली कमतरता पडणार नाही, कारण आम्ही कर्मचारी आहोत. आमचे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार बघायला गेलं तर 60-70-80 हजारच्या वरतीच असतात सगळ्यांचे. परंतु आयुष्यातल्या जडणघडणीमध्ये बरेचशी कर्ज काढायला लागतात. घर बांधायचं झालं, लग्न करायचं झालं तर ह्या आमचं अख्खं आयुष्य ते कर्ज फेडण्यातच जात असतं. परंतु माझ्या माहितीतल्या एकमेव सिस्टर अशा आहेत ज्यांनी माझ्या एवढ्या वर्षाच्या सर्व्हिसमध्ये कर्ज घेतलं त्यांना कधी बघितलेलं नाहीये. आणि निस्वार्थीप्रमाणे अगदी म्हणजे कोणाला कुठलीही गरज लागली तर ठामपणे उभ्या राहणाऱ्या सिस्टर म्हणजे आमच्या मुळे सिस्टर. तर तुम्ही असंच आयुष्य पुढे भरभराटीचं जावो त्यात तुम्हाला सदिच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाठीमागे ज्यांचा आधार होता त्यांचे मित्र पत्रकार लेखक मुळे त्यांचा पूर्ण परिवार, ज्या सगळ्या आयोजकांनी हे सगळं कार्यक्रम आयोजित केले मित्र, त्यांचा पूर्ण स्टाफ, त्यांचे इतर मित्रांनो, आता सर्व वक्त्यांनी त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचा आलेख आपल्यासमोर मांडला. आपल्याला आयडिया असेल की वहिनींनी त्यांची सगळी पैसा प्रकारे पुरी केली. मी फक्त एवढंच सांगेन की वहिनींचं कामावर खूप प्रेम होतं. बरंचसं ते कधी काम सोडून इतर गोष्टीमध्ये कधी इंटरेस्ट घेत नव्हत्या. प्रत्येक वेळेला वेळेचा चांगला उपयोग करून घेणं, दिलेलं काम अगदी तात्पर्याने चांगल्या प्रकारे पूर्ण करणं. म्हणूनच आपल्या समोर वहिनी कणखर आणि ताट मानेने इथं बसलेले आहेत. मित्रांनो, एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेन की हल्लीचं आमचं जे फील्ड आहे ना फार म्हणजे तसं कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. डॉक्टर मित्र आहेत त्यांना काही पूर्वी डॉक्टर आणि पेशंटचं जे रिलेशन होतं अतिशय फॅमिली रिलेशन होतं. पेशंट तपासायला आल्यानंतर त्यांचे कंप्लेंट सांगण्यापेक्षा इतर घरचे प्रॉब्लेम आम्हाला सांगायचे आणि त्यामध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करून घ्यायचे. पण आता एवढे पेशंट सेन्सिटिव्ह झालेले आहेत आणि ह्या फील्डमध्ये आणि आजच्या काळामध्ये एवढ्या सन्मानाने रिटायरमेंट घेणं म्हणजे फार एक मोठं काम आहे आणि त्या वहिनी पूर्ण केलेलं आहे. पहिली तुमची पहिली इनिंग तर पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला फॅमिली बरोबर सर्व रमायचं आहे. तुमचे मिस्टर, तुमच्या मुली, तुमच्या नातवंड याच्यामध्ये तुम्हाला मजेत वेळ घालवायचा आहे. त्यासाठी मी त्यांनी काही जवळ प्रार्थना करेन की तुम्हाला चांगलं आरोग्य होऊ दे, तुम्हाला त्यांची नेहमी साथ राहू दे. परत एकदा वहिनी तुमच्या मनापासून एकदा आभार व्यक्त हे करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि मी तुमचा संपर्क थँक्यू. मी मुळेबाईंच्या बद्दल म्हणजे मुळेबाईंनी मला तो मार्गदर्शन केला तर आजपर्यंत खूप काय प्रेमाने केला आणि मला असं आमचं नातं असं कधीच ठेवलं नाही. त्यांना त्या मला वहिनी बोलायच्या, मी त्यांना ताई बोलायचं. हे नातं आमचं शेवटपर्यंत असं टिकते आणि
आणि त्यांनी खूप चांगलं सगळ्या आशांना मार्गदर्शन केलं आणि सर्वांना एकदम प्रेमाची भावना आणि चांगली वागणूक दिली. त्यामुळे ते आता सेवानिवृत्त होत आहेत. तर आम्हाला खूप मनापासून वाईट वाटते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. मी तनुजा पुरुषोत्तम यांची मोठी मुलगी, आईची म्हणजे लास्ट वर्किंग डे ऑफ प्रोफेशनल लाईफ खूप मोठी गोष्ट असते. हा खरं तर तुमचा कार्यक्रम आहे, तुमचा आणि आईचा. मी माझी कौटुंबिक बाजू आम्ही कसं या तिच्या पूर्ण प्रवासामध्ये तिची थोडीफार साथ देऊ शकलो तितकंच मांडू शकते. ते पण मी फक्त संवाद साधण्याचा प्रयत्न करेन. विशेष असं मनोगत नाही आहे माझ्याकडे, कारण ही खूप भावनिक गोष्ट आहे. तिची नोकरी 40 वर्षाची आहे. त्याच्यामध्ये माझं वय 29-30 इयर्स जवळपास मी तिच्यासोबत ही नोकरी केली. पहिलं बाळ असतं ना ते तुमच्यासोबत मोठं होत असतं, माहीत असेल सगळ्यांना. स्वतःचं पहिलं बाळ, जसं माझं बाळ माझ्यासोबत मोठं होतंय तसं पहिलं बाळ आपल्यासोबत मोठं होत असतं, आपल्या नोकरीत, आपल्या कामात. तसं मी मोठी झाले त्याच्यासोबत. थोडं इमोशनल होतं, सॉरी. मी खूप वाट बघितली मी रिटायर होण्याची. मी तिला नेहमी म्हणायचे सोडून दे, बस झालं, मी आलेच घे. बाबा पण नेहमी म्हणायचे की बस कर, बंद करत तू थकली आहेस. कारण फिजिकली ती आपल्याला अशी दिसते, बट 4 ऑपरेटिव्स, BP, शुगर आणि मेंटली इतकी जास्त इन्व्हॉल्व आहे ना ती तिच्या प्रोफेशनमध्ये की तिला रोज एखादी डिलिव्हरीची पेशंट आली ना आणि जर त्याला त्रास झाला ना तर घरी तिला त्रास झालेला असायचा. इंजेक्शन देताना एखादं बाळ जास्त रडलं तर आम्हाला माहिती असायचं बाळ जास्त रडलं. कोणाला लहान मुलगा आला आणि टाके वगैरे पडले तेही सांगायची, उलट्या त्याला खूप स्टिचेस पडले. सो पेशंटला होणारा जो त्रास असायचा ना तो आमच्या घरपर्यंत पोहोचायचा. आणि मी, बाबा, आम्ही हे सगळे आम्ही बघतच हे सगळं मोठं झालं. आणि हा जो भाग आहे, परिसर आहे, तळा परिसर, डोंगराळ आहे, ग्रामीण आहे, तिथे आजही वाहतूक यंत्रणा व्यवस्थित नाही आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्या काळात म्हणजे इफ यू गो बॅक टू 10-15 इयर्स और 20 इयर्स तर तेव्हा तर खूपच परिस्थिती खराब होती. मी तिला या अशा भोवतो पावसामध्ये ते मोठे मोठे तुमचे लसीकरणाचे डब्बे आणि 5-6 रजिस्टर्स आणि त्या मोठ्या मोठ्या बॅग कॅरी करून, एक छत्री हातात घेऊन, ते युनिफॉर्म मध्ये पूर्ण भिजलेली घरी येताना बघितलंय. आणि आम्ही ना नंतर मग ते रजिस्टर सुकवायचं तुमचे ओले झाले. आणि अशा बऱ्याच आठवणी आहेत तुमचे. ते आता तरी तुम्ही यूज अँड थ्रो सिरिंज यूज करता राईट, बट तेव्हा काचेचे सिरिंज असायचे आणि ते आम्ही ऑटोक्लेव्ह करायचो, घरी राहून स्टेरलाइज करायचो. आय यूज टू हेल्प हर. सो ते रोज इंजेक्ट क्लीन करायचं. कधी कोणाला विदाउट क्लिनिंग इंजेक्ट नाही केलं. आदिवासी वाडीवर, धनगरवाडीवर, पिचई, कोण, मालू, कुंबेट, म्हसाडी, कोणठरा आणि व्हॉट नॉट. म्हणजे तुम्ही बोलाल त्या गावात तिच्या ओळखी आहेत. ती आम्ही त्या दिवशी एका ठिकाणी गेलो होतो, तिथले सरपंच, रिटायर्ड सरपंच, ते पण तिला ओळखत होते. ती गेली तशी त्यांनी लगेच तिचं स्वागत केलं. तर तिचे कनेक्शन, कॉन्टॅक्ट लहान लहान गावातल्या सगळ्या लोकांशी आहेत. कधी कोणाला असे घाटाडवरून वगैरे कधी कधी बायका येतात आमच्याकडे, फिश वगैरे घेऊन येतात तिला, कारण तिला आवडतात. सो तिचे एवढे छान कॉन्टॅक्ट आहेत ना, तिला कोणाला असं सांगावं नाही लागत. स्वतःहून लोक तिला भेटायला येतात, प्रॉब्लेम्स घेऊन येतात. की तिथं तरी डायरेक्ट घरी यायच्या बायका की बाई असं झालं, मग मम्मा म्हणायची तू हॉस्पिटलला जा, मी येते. सो त्यांच्या मागे मग मम्मा. सो हे जे तिने डेव्हलप केलंय आणि हे जे रिलेशन्स तिने जपले, ज्या पद्धतीने तिने काम केलंय, ती खूप शिस्तबद्ध आहे. तिच्याकडून मी शिस्त शिकली आहे, माझी बहिणही शिस्त शिकली आहे. वेळेचा उपयोग कसा करायचा हे तिने आम्हाला शिकवलंय. शिक्षणावर तिचं प्रचंड प्रेम आहे. कदाचितच इथे बसलेले कोणी इतकं ट्रेंड असेल या प्रोफेशनमध्येच मी बोलते,
तिने ट्रेनिंग घेतलेत. म्हणजे लाईक ती ठाण्याला गेली आहे, मुंबईला गेली आहे, नाशिकला गेली आहे, त्यानंतर अलिबागला तर जातच असते. रिटायर व्हायला तिला 6 महिने पण नव्हते. त्या टाइम स्पॅनमध्ये पण तिने ट्रेनिंग घेतलंय आता लास्ट 6 मंथ्समध्ये. त्यात पण तिने एक एक्झाम क्रॅक केली. सो शिक्षणाकडे पण ओढा आणि तिच्यामुळे आम्ही शिक्षण त्या पद्धतीने शिक्षणाला बघू शकलो. म्हणजे तिचं सांगणं असतं की मला आजही म्हणते मी बॅचलर मास्टर्ड आय एम पोस्ट ग्रॅज्युएटेड सर्टिफाईड आहे. पण तरी लास्ट टाइम थोड्या दिवसापूर्वी ती मला म्हटली की दीदी तू PhD कर. म्हणजे तिचं म्हणणं असतं की तुम्ही शिका, काहीतरी करा. आणि ह्या सगळ्या तिच्या ज्या गोष्टी आहेत, मग आय वॉन्ट टू टेल यू वन थिंग, आय एम सो प्राऊड ऑफ यू अँड ॲब्सोल्युटली प्राऊड ऑफ यू. अँड माझं प्रचंड माझी एकच इच्छा आहे याच्यापुढे की मी फक्त तिच्याकडे लक्ष द्यावं, तिच्या हेल्थकडे लक्ष द्यावं आणि तिला जे पाहिजे ते तिने करावं. तिला ह्या 40 वर्षात नाही करायला भेटलं, मे बी कुठे जायला नाही नसेल भेटलं, ती फिरायला नाही जाईल की मी बऱ्याच आहे ना, मला कॅम्प आहे, हे ते 1000 गोष्टी. सो तिने ते सगळं करावं की तिला नाही करायला मिळालंय. आणि यू जस्ट बी हॅपी. थँक्यू सो मच. मला हे 2-5 मिनिटं बोलायला सांगितलं. थँक्यू सो मच. अगदी घरातील संबंध वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. अलीकडेच एका वर्षी गणपती ज्या दिवशी येतात त्या गणेश चतुर्थीच्या दिवशी अलिबागला शिवसेना निवडलेली मीटिंग असल्यामुळे ती घरात थांबू शकली नव्हती. घरचं वातावरण म्हणजे आता सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत नसतात ऑफिशियल याच्यातल्या, म्हणून ते बिघडतं कधी. पण या सगळ्याला फेस करत या नोकरीमध्ये तिने तिचं खूप पण यशस्वीपणे अशी तिची कारकीर्द उत्तमप्रमाणे बजावलेलं आहे, काम केलेलं आहे. कार्यक्रमात यापुढे मी डॉक्टर मोठे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत. व्यासपीठावर जमलेले नगराध्यक्ष मॅडम, गौरव मॅडम, गोडे साहेब, सर्व कर्मचारी वृंद आणि आमचे अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी वंदन पाटील सर यांना नम्र हे करतो आणि 2 शब्द चालू करतो. आज नक्कीच आमच्यासाठी दुःखाचा क्षण आहे. जरी मुलं सिस्टरना थोडं पाऊल पुढे जात असताना त्यांना आनंद वाटत असेल, एका डोळ्यामध्ये त्यांच्या अश्रू असेल, एका डोळ्यामध्ये त्यांच्या हसू आहे. त्यांच्याविषयी काय बोलायचं आज थोडस भावना होत मला पण. आणि किती 2-2.5 वर्षाचा प्रवास मला लाभला त्यांचा. पण त्यामध्ये त्याच्यावर बरंच काही शिकायला मिळालं. सिनियर मेडिकल फील्डमध्ये बघा अनुभव फार मोठा आहे आणि त्यांच्या पाठीशी अनुभव हा फार मोठा आहे. परत काही आम्ही पण काही ठिकाणी चुकलं असेल तर आम्हाला त्या अधिकाऱ्यांना सांगायच्या, नेहमी त्याचं मार्गदर्शन असायचं. पहिल्यांदा आले तेव्हा प्रशासनात तुम्हाला काही माहित नव्हतं, पण त्यांनी प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगितली, सर हे असं नाही, हे असं करा, हे तसं नाही, हे तसं करा. हे गोष्ट कोणी तुम्हाला सांगत नाही. तुमचा असं उडवणारे खूप जण असतात, पण तुमचे चुका जाणारे फार कमी असतात. त्यापैकी आमच्या खरं तर हा निराशेचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे त्यांच्यासाठी. आणि त्यांचं पाऊल पडताना आमचं मन मात्र इथं रेंगाळत आहे. आज सिस्टर आता यापुढे काही बोलू शकणार नाही आणि तुम्हाला निवृत्तीच्या शुभेच्छा धन्यवाद. रोडे साहेब आणि ADHO सर, आमचे वंदन कुमार पाटील सर, मोदे सर आणि आमचे मुळे सिस्टर, त्यांना आम्ही मदर इंडिया असं नाव दिलेलं होतं. म्हणजे ते आमचे आई आहेत सगळ्यांचे. कारण त्यांचा जो स्वभाव आहे ना एकदम म्हणजे चेहरा एकदम आसरा आहे त्यांचा. कुठलाही म्हणजे ताणतणाव खूप आहे आमच्या दवाखान्यामध्ये. ते येतात आम्हाला समजून सांगतात आणि समोर जे माणूस समोर प्रेझेंट असतं ना त्यामुळे आपल्या डोक्याचा ताण खूप कमी होऊन जातो. त्यांनी खूप म्हणजे सहकार्य. अलिबागला पण जेव्हा आम्ही मिटिंगला जात होतो तिथे आम्हाला म्हणजे आमचा रिपोर्ट वगैरे कमी असल्यामुळं मुली सिस्टर सोबत असायचे आम्हाला आणि नेहमीच सहकार्य करत होते. आणि ते माझ्यासाठी तर आईच आहे. प्रत्येक वेळेस भले मी त्या खुर्चीवर बसला असला तरी माझा हात त्यांच्या पायावरती असायचा. आणि मॉर्निंग वॉकला वगैरे भेटायचे तिथे मला हात वगैरे करायचे.
नेहमी सहकार्य केलेलं आहे त्यांनी मला आणि स्टाफनी पण इथले आमच्या दवाखान्यामध्ये. त्याबद्दल मी मुळे सिस्टरांना पुढील त्यांचं आयुष्य हेल्दी आणि सुखी जावं आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर असावा एवढं मी विनंती. नमस्कार, सन्माननीय व्यासपीठ. आज इथे आपण सर्वजण मुळे सिस्टर यांच्या निरोप समारंभासाठी जमलो आहोत आणि खरंच बोलायचं गेलं तर एक दिवस अख्खा कमी पडेल मुळे सिस्टरांबद्दल बोलायचं झालं तर. मुळे सिस्टरांचा स्वभाव मनाने प्रेमळ आणि स्वभावाने थोड्याशा रागे अशा या आपल्या मुळे सिस्टर यांना आज तळ्याची सेवा करताना 40 वर्ष झाले. त्यांनी कधी कोणाला दुखवलं नाही, सगळ्यांशी प्रेमाने लागल्या. आपण कधी अपरात्री त्यांना फोन केला 1-2 वाजता की मुळे सिस्टर आम्ही तळ्याला हॉस्पिटलमध्ये आलो आहोत, कधी नाही असं त्यांचं बोलणं नाहीच ना, मी 10-15 मिनिटात येते. एवढ्या अशा प्रेमळ आणि आपण बघितलं सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले त्यांचे गुण गाताना. अशा या आपल्या प्रेमळ मुळे सिस्टर यांचं पुढचं आयुष्य निरोगी, समृद्ध आणि सुखी जावं अशा आई चंडिका देवी समोर प्रार्थना करते आणि थांबते. आपण इथे सगळेजण जमले त्यांचं शब्दसमोर मी स्वागत करतो. आजचा जो सोहळा आहे हा खरं बघायचा सेवानिवृत्ती सोहळा. आपण निरोप देताना दुःख पण वाटतं आणि एक सेवा सोडून सेवा पूर्ण करून त्या सिस्टरांच्या पुढील आयुष्यात जाणार आहे त्याबद्दल त्यांना मी त्यांचं मी अभिनंदन करतो. पण खरं बघायचं झालं तर एक प्रकारे दुःख होतं की आमच्या कुटुंबातला एक जण हा सेवेतून निवृत्त होतो आणि आमच्याकडून तो लांब जातो. तर ते ही परिस्थिती सांगताना खूप म्हणजे माझं दादा थोडं सगळंच म्हणजे वेगळं वाटतं. माझी नियुक्ती 25/9/2008 साली इथे झाली. मी जेव्हा हजर व्हायला आलो तेव्हा आमचे तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी हे एकच होते. त्याच्यामुळे माझी नियुक्तीसाठी मी प्राथमिक आरोग्य नियुक्तालयातच इमारतीत येताना जेव्हा मी आलो तेव्हा पहिलीच रूम सिस्टर आपली होती आणि आरोग्य सेविका म्हणून तुम्ही त्या पदावर तेव्हा कार्यरत होते. आरोग्य सेविका तुला योग्य न्याय दिला तर तुमची आज पदोन्नती होऊन तुम्ही आरोग्य सहाय्यिका या पदावर आरोग्य सेविका या पदावर काम करताना NHM मधून आपण जे काही कॅश घेऊन जे काही सगळ्या गोष्टी आपण योग्य पद्धतीने हाताळल्या. त्याच्यानंतर वेळोवेळी ऑडिट असेल काही असेल त्यावेळी मी योग्य रीतीने मला सुद्धा मोठ्याला अवघड म्हणायचं. तुमचे पुढील आयुष्य सिस्टर आनंददायी, आरोग्यदायी आणि सुखकर जावं प्रार्थना करतो आणि वेळोवेळी आपणास निवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्या जीवनामध्ये जशी नोकरी लागण्याचा आनंद माणसाच्या मनामध्ये असतो त्याच्यापेक्षा जास्त आनंद कधी होतो की जेव्हा तो संपूर्ण नोकरीचा कार्यकाळ पूर्ण करून निवृत्त होतो त्या दिवसाचा आनंद आणखी वेगळा असतो. तसं पाहिलं तर माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये माझी राजकीय कारकीर्द जवळजवळ 32 वर्षाची ऋतुविचार आहे. 1992ला मी पोलिंग एजंट होतो, 1994ला मी तळा ग्रामपंचायतीचा सदस्य होतो. जवळजवळ 32 वर्षाची ही कारकीर्द आहे आणि मला नेहमी असं वाटतं यार आता आपण निवृत्त व्हावं. आज मुळे सिस्टरच्या कारकीर्द पाहिली तर ती 39 वर्षाची आहे आणि 39 वर्षाचे आरोग्याशी संबंधित असलेली कारकीर्द शेवटपर्यंत महिला असून सुद्धा त्यांनी पूर्ण केली. त्याचा अर्थ 35व्या वर्षी सुद्धा मला जरी निवृत्त व्हावं असं वाटत असलं म्हणजे आजपर्यंत आता पुन्हा असं वाटायला लागलं की नाही अजून करू शकतो. त्यामुळे निवृत्तीच्या अनेक घटना मी माझ्या आयुष्यामध्ये पाहिल्या. तळ्यामध्ये आलेले काही पोलीस निवृत्त झाले त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. ज्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे शिक्षण संस्थेचं त्या संस्थेमध्ये ज्यांनी मला शिकवलं
अशा अनेक शिक्षकांचा मी निवृत्तीचा कार्यक्रम माझ्या प्रमुख उपस्थितीमध्ये मी पाहिलाय. पंचायत समितीचा सभापती म्हणून उपसभापती म्हणून काम करत असताना पंचायत समितीतल्या कर्मचाऱ्यांचा मी निरोप समारंभ अनेक वेळा पाहिलाय. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक डॉक्टर्स येऊन गेले. त्याच्यामध्ये डॉक्टर जगताप असतील, डॉक्टर इराज असतील, असे अनेक डॉक्टर देशमुख असतील. यांना आम्ही इथून पुढे जाण्याच्या प्रवासासाठीचा निरोप दिलेला आम्ही पाहिला. परंतु आजचा सोहळा हा आमच्यासाठी कौटुंबिक आहे. मुळे सिस्टर आणि मी एकाच समाजामध्ये जन्माला आलेला असल्यामुळे जेव्हा मी सभापती म्हणून जेव्हा माझा कार्यकाळ सुरू झाला तेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्राशी माझा संबंध वेगळा होता. तसं जर पाहिलं ते 1984-85च्या दशकामध्ये त्या नोकरीला लागल्या आणि 85ला जेव्हा त्या नोकरी लागल्या असतील तेव्हा मी ह्या दलित शाळेमध्ये 4थी इयत्तेत शिकत होतो. म्हणजे विचार करा, मी 4थी इयत्तेत शिकत असताना त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुजू झाल्या. मुरुडमध्ये त्यांचा कार्यकाळ झाला. त्याच्यानंतर अण्णाबरोबर त्यांचा विवाह संपन्न झाला. त्या विवाहाच्या पण गोष्टी मला आज आठवत लागतात. तेव्हा बुद्धीचा लागत होतो असायची विवाह आणि मुलांचे लग्न म्हणजे बुद्धीचा 100% अशी त्याचा समोर आला. त्यामुळे त्या लग्न सोहळ्यामध्ये मी होतो ते मला चांगलं आठवतंय. आणि त्याच्यानंतर मुळे पहिली ह्या आमच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आल्या. 2002ला मी उपसभापती. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यावेळेला आता डिलिव्हरीसाठी माणूस साधारणतः निवड करतो ते योग्य ठिकाणी आपण असलं पाहिजे. तिथं सगळ्या सोयी सुविधा असल्या पाहिजेत, 2-3 डॉक्टर असले पाहिजेत, भूलतज्ञ असला पाहिजे. आता तो माणूस विचार अशा पद्धतीचा करतोय. परंतु मी जेव्हा सभापती उपसभापती होतो तेव्हा तुझे म्हटलंच त्याप्रमाणे दुर्गम भाग आपला आणि एखादी डिलिव्हरीची बाई तिकडून येत असताना ती बिचारी हडबड झालेली असायची त्या रिक्षामध्ये, बैलगाडीमध्ये किंबहुना त्या अशा टोपलीसारख्या त्या गोळीमध्ये आनंदीने आम्ही पाहिले आणि तिथून तिची अवस्था. आणि मग त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असणाऱ्या सिस्टर पहिली स्टेजमध्ये काय पहिल्या सिस्टर येणार. जनरली पुरुषच डॉक्टर असल्यामुळे सिस्टर आतमध्ये जाणार. मग त्याच्यामध्ये पवार सिस्टर, आमच्या मुळे सिस्टर, त्या मुगाणे सिस्टर ह्या 2-4 जणी त्यावेळेला प्रसिद्ध म्हणून तिथे काम करत होत्या. आणि सिस्टर आहेत असं जेव्हा आमच्यासारखा लोकप्रतिनिधी येऊन जेव्हा पाहायचा तेव्हा 50% आम्हाला त्या डिलिव्हरीच्या बाईपेक्षा पहिले हक्क वाढायचे बाबा आहे तिथं कोण केलं. तर हे कोण नसतील तर पहिल्या शिवाय 50 लोकप्रतिनिधी होते. काय लोकप्रतिनिधी असून तिथं कोण नाही असं एक टेन्शन त्या काळात असायचं. पुढे सिस्टर त्यावेळेला असायच्या. आता आम्ही जाऊन बघून आल्या की मग डॉक्टर्स बघून यायचे. आम्ही बाहेर कार्यकर्त्याची कोणतरी सून असायची, कोणतरी गावातली एखादी भगिनी असायची, आदिवासी भगिनी असायची. म्हणजे तिची तर अवस्था आणखी कठीण असायची. आणि आपलं कळत असल्यासारखं मग डॉक्टर विचारायचं काय परिस्थिती काय मॅडम. आता मला काय समजणार असली परिस्थिती पण ते विचारायला लागायचं. आता आलेल्या माणसाने काहीच विचारलं नाही असं व्हायचं. किंवा त्या आई पालकांना असं वाटायचं थोडेसं मला काय बोललेच नाही तिथे. मग सहज काहीतरी विचारायचं. मग मुलं सिस्टर सांगणार काय जवळ आलेला आहे, काय हेड दिसते आम्ही काय ती मला कळायचं नाही भाऊ काय हेड दिसते आणि काय दिसते. पण त्या सांगायच्या आणि मग आम्ही तिथल्या माणसाला धीर द्यायचं. म्हणजे पुढे हा नेहमी धीर देण्यासाठी असतो. डॉक्टर कळलं नाही तरी झालं. मग आम्ही बाहेरचं सांगणार मी सिस्टर जवळ बोललोय त्यांनी सांगितलं काय काळजी करू नका. काय त्या 2 शब्द बोलले असते त्या तोडके मुळके आम्ही पण त्या माणसाला सांगायचो आणि आम्ही धीर द्यायचो. का आपल्या कळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जी माऊली आहे तिची डिलिव्हरी नीट व्हायला पाहिजे आणि ते काम या सर्व सिस्टर्स मंडळी आणि डॉक्टर्स मंडळी करत असत. आणि त्याच्यामध्ये मुळे सिस्टरचं योगदान फार मोठं आहे. मुळे बहिणीचं फार योगदान होतं. कधी आलेल्या लोकांनी आमच्याकडे त्यांच्याबद्दलच्या तक्रारी केल्या नाही. काय बघत व्हायचं की पहिल्या डिलिव्हरीसाठी आलेली साधारणतः 10 तास जायचे, आता तास जायचे. मग लोक म्हणतात बघा काय तुम्ही काय बोलवलंच नाही त्याला आम्ही ओळख काय चाललंय बरोबर इथं होणार तुम्ही काय काळजी करू नका. असा एकदा सुप्त त्यांनी कानामध्ये आम्हाला संदेश दिला आम्ही परत त्या पालकांना तुम्ही मध्ये बोलायचं नाही ते सगळं बरोबर आज चाललं. हा ही जी काही प्रक्रिया होती ती प्रक्रिया पुढाऱ्यासाठी महत्वाची का असते तर आमचं त्याच्यावर क्रेडिट अवलंबून असायचं की प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जर सुखरूप बाळबाळंती राहिली तर शाबासकी मुलांना मिळायची. मुळे सर आलं पण तू त्याचं काम कुणी केलं असायचं तर मुळे शिक्षणासारख्या मुळे बहिणीसारख्या माणसाने तिथं आतमध्ये केलेलं असायचं. अशी प्रदीर्घ सेवा त्यांनी त्या काळात
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बसवली. नंतर स्कूटी आली, कधीतरी अण्णा कुठेतरी सोडायला जाताना दिसायचा. त्यात आपल्या मुळे सिस्टरची ती चौकोनी काय चालत 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 एस सी स्टँड, मग मला काय दिसायचं की चालत आता किंवा मग पल्स पोलिओ. डॉक्टर बॅरिस्टर याला मुले साहेबांनी या देशामध्ये जेव्हा पल्स पोलिओचा जेव्हा घाट घातला किंवा निर्धार केला त्यावेळेला ह्या सगळ्या सिस्टर्स मंडळींवर इतकं लोड आलेला होता की प्रत्येक मुलाकडे ते जायचं. एस टी स्टँड असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा वाडी वस्तीवर असायचं, तो पिरियड जो असायचा तो फार अतिशय महत्वाचा असायचा. अशा वेळेला आपण जर आम्ही सरकारी दवाखान्यात आलो तर मुळे मोहिनीची जी धानत असायची म्हणजे ते अगदी बोलायचंही नाही, पण ते सगळं व्यवस्थित झालं का विशेष म्हणत सगळा ओळखला. आपल्या प्रत्येक मुलापर्यंत ती लस पोहोचली. हे लस म्हणजे आम्ही लोकप्रतिनिधी काहीतरी गोष्टी योजना ठरवतो, परंतु त्या पोहोचवण्याचं पूर्ण काम जर कोण करत असेल तर मग तुम्ही कर्मचारी करत असतात आणि ते काम चांगल्या पद्धतीने मुळे बहिणींनी केलं ह्याचा सुद्धा आवर्जून मुळे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला करावंसं वाटतं. मुळे बहिणींनी तळ्यातले अनेक डॉक्टर्स पाहिले, म्हणजे किती डॉक्टर्स पाहिले असतील ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रात. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर्सनी कधी आमच्याकडे चर्चा करताना त्यांच्याबद्दलची तक्रार केली असेल कधीही झालं नाही. तर जनरली वरिष्ठ जो माणूस असतो तो नेहमी खालच्यांबद्दल काही ना काहीतरी टीकात्मक बोलत असतो, परंतु ती वेळ कधी समाज म्हणून, समाज बांधव म्हणून मला ऐकण्याची वेळ कधी मुळे बहिणींनी मुळे सिस्टरनी आणून दिली नाही. याचा सुद्धा आवर्जून मुले आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला करावंसं वाटतो. आज आणि कोण म्हणतोय वाघिणी सारख्या, कोण म्हणतात त्यामध्ये प्रत्येक जण बोलायचे, आम्हाला बोलायचं हे कुठून तरी अप्रत्यक्षरित्या प्रत्येकाने व्यक्त केलं, पण ते व्यक्त करत असताना तो जो काय अधिकार 40 वर्षाचा 39 वर्षाचा संदीपचा होता तो सुद्धा उल्लेख आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केला. तर मला माहिती आहे मुलबहिणीचा स्वभाव कसा, तर मला काय सांगायला पाहिजे. तर मी सुद्धा पब्लिकचाच डॉक्टरना माणूस बघितल्यावर समजलं पाहिजे म्हणतात कुठं जाणार आहे. त्यामुळे मुले बहिणी काय बोलले असतील त्याच्यामध्ये काय असेल हे जाणण्या इतकं ज्ञान मला सुद्धा असल्यामुळे त्यांनी निश्चितच चांगलं काम केलं हे मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. आज त्या आमच्या तारण्याच्या भगिनींनी व्यक्त करत असताना त्यांना भरून आलं, आमच्या समोर बसलेल्या त्यांना सुद्धा भरून आलं की मला डॉक्टरना असं म्हणतात की डॉक्टरांना काय मेला काय नाही केला काय केलं, आता बाबा डेट टिकलं तेच करतात. त्यामुळे त्यांना सांगावं लागतं बाबा हा गेला. त्यांनी एकदा गेला सांगितलं अनेक जणांची रडारड होत असते, आपण अनेक वेळा अनुभव घेतो. परंतु आज आमच्या तळ्याचे हे 2 डॉक्टर्स त्यांच्याबद्दल व्यक्त होत असताना त्यांचा कंठ राखून आला होता. कारण त्यांना त्या मेडिकल क्षेत्रातलं माहिती आहे की सिस्टरचं काम किती मोठं असतं किंवा सिस्टर मी सहकार्य नाही केलं तर त्यांना काय त्रास होऊ शकतो हे त्यांना माहीत असल्यामुळे ह्या दोन्ही आमच्या तरुण डॉक्टर्स मंडळींनी त्यांच्याबद्दल व्यक्त होत असताना त्यांचा कंठ राखून आला. त्याचा अर्थ मुळे सिस्टरच्या कामाबद्दल चंद्रकांत जोडींनी पोचपावती द्यायची गरजच नाही, त्यांच्या त्या डॉक्टर्सनी सुद्धा चांगल्या पद्धतीच्या पोचपावती त्या निमित्ताने दिली. याचा सुद्धा अभिमानपूर्वक उल्लेख करतो. कुटुंबाच्या बाबतीत मुळे सिस्टरना 2 मुली. आता आपली संस्कृती मुलगा आहे की नाही याच्यावर मोठी चर्चा असते, तर ती कधी ह्या डॉक्टर त्यांनी विचार केला की आम्हाला मुलगा आहे की नाही. परंतु मुलगी कशी असते की 100 मुलांना भारी पण ठरू शकते. लक्षात ठेव, तुला सांगतो एकच मुलगी आहे ती बसलेली, तिच्या शैक्षणिक क्षेत्राचा जर आपण विचार केला तर ती इतकी चांगली उच्च शिकलेली आहे की 100 मुलांपेक्षा ती भारी आहे. अशा एक मुलीला आणि दुसरी मुलगी असती सुद्धा मद्रासला कुठेतरी कलकत्त्याला हैदराबादला शिकते. म्हणजे तितकाच विश्वास लांब ठेवलेल्या मुलीबद्दल की तू तिथे गेलीस तरी चालत, बिनधास्तपणे शिकायचं. मग काय काय पालक मुलगी आहे तिला कुठे ठेवू, मग ती काय होईल, जाऊ मुलगी न शिकवलेली बरी असली पुस्तक पोकळ काही विचार काही मुली करत असतात. पण यांनी तो विचार न केल्यामुळे मुलांपेक्षाही सरस अशा मुली त्यांच्या वाट्याला आलेल्या असं मी म्हणेन. तितकाच गोड जावं. माणसाने सेवा केली का त्याचा मेवा मला मिळतो. पगार किती होता त्याच्यावर मी बोलणार नाही, परंतु चांगलं काम केलं, पुण्याचं काम केलं का माणसाला माणसं भेटतात. त्यांचा जावी हा मुला कदाचित मुलापेक्षा भारी आहे असं म्हणत. अनेक मुलं पालकांकडे लक्ष देत नाही, परंतु त्यांचं जावई ते सासूबाई या नात्याने किंवा सासऱ्या नात्याने
मला वाटतं सासू सासू असं काय बोलत नसेल, वडील बाबा आई काय पप्पा मम्मी म्हणून बोलत असेल, आई बोलत असेल, असा चांगला जावई त्यांना त्यांच्या पुण्याईमुळे मिळाला असा सुद्धा म्हणजे याचा उल्लेख आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. पुन्हा एकदा बहिणी 39 वर्ष सेवा केली. त्या 39 वर्षामध्ये अनेक ऊन पावसाळे तुम्ही पाहिले असाल, अनेक गोष्टींमध्ये तुम्ही सहभागी झाला असाल की ज्याचा तुम्ही सांगायला गेलात तर 1 तास 2 तास तुम्हाला पूर्ण पाहिजे, पण माझ्यासारखा माणूस जे समजू शकतो. तुम्ही नेहमी चांगलं करून दाखवत काम करत असताना मुळे फॅमिलीमध्ये तशी आमची शिस्त होते. कळत काय असेल ते आर्या पार यायचं असं तर ह्या घेऊन नका असं म्हणून नाही, पण नाव मोठं आज मुळ्यांचं नाकावर चाललं असं लोक बोलतात. त्या मुळ्यांचं नाव तुम्ही ह्या काळात तालुक्यामध्ये जपलं याचा सुद्धा आवर्जून उल्लेख आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. आणि नावाला शिवाय असं सगळं असावं लागतं, ते तुम्ही जपलं याचा सुद्धा उल्लेख आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. 1 टर्न पूर्ण झाले. आता पुढचा निवृत्तीचा पुण्याला निवृत्तीचा प्लॅन आहे, तुमचाच बरोबर तुमचा प्लॅन पुण्याला जा, त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये काही शंका नाही. मुलीकडे जायलाच पाहिजे, निवृत्तीचा आनंद घेतलाच पाहिजे, पण तळा आपलं मूळ गाव आहे. त्यामुळे तळ्यामध्ये सगळे जे काही कार्यक्रम चालतात तेव्हा तुमची हजेरी तिथं असली पाहिजे ही विनंती मला सूचना करतोय. आता पुण्यात गेले अण्णा पण तिकडं, तुम्ही पण तिकडे, आम्ही आपलं काहीतरी याची वाट बघायची असं तेव्हा आता तुम्ही गडबड करायची नाही, आम्हाला त्यांची गरज आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की चालेल शेवटी मुलांसाठी मदत कारण शेवटी आजच्या काळामध्ये लहान मुलांवर संस्कार घडण्यासाठी कुटुंबामध्ये आजीची गरज आहे आणि ती गरज तुम्ही निश्चित पुरी केली पाहिजे. पण त्याचबरोबर तळ्यामध्ये तुम्ही वेळोवेळी असलं पाहिजे. एकदम आलिशान बांधल्यासारखं घर आहे, त्याला नुसताच कुटुंब असू नये, येऊन जाऊन तिथे असले पाहिजे अशी विनंती आजच्या कार्यक्रमात का होतं. आणि तळ्यात झटकन जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे त्यात तुमचा नंबर असला पाहिजे अशी विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. पुन्हा एकदा मी त्याच्यात तुम्हाला वाईट बोलायचा प्रश्न झाला आहे. मी माझा तिकडे असताना नेहमी बोलतो, म्हणजे मला ती सवयच आहे, तिकडं मात्र सांभाळून घ्यायचं आणि पुढे चालायचं. त्यामुळे तुमच्याबद्दल घरी मागोरी समोर कधी आपलं म्हणणारच झालं, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रश्न येत नाही. पण तुम्ही चांगलं काम केलं ते बोललं पाहिजे, म्हणून आता उभा राहून सगळं बोललेलं आहे. काय राहिलं पण असेल शिल्लक ते परत कधीतरी कार्यक्रम कुठला असेल तेव्हा बोलेल, आपल्या समाजाचं होईल सत्य त्यात बोलेल. इथं काय शिल्लक असेल. मॅडम लक्षात घ्या की एक स्त्री सुद्धा किती काम, तुम्ही आता येऊन लगेच बिंदासपणे बोला, असं सगळ्या 2-3 वेळा निवडून आलं असं बोला. आजच्या काळात स्त्रिया ह्या सगळ्या गोष्टीसाठी पुढे आमची त्यांची लेख सुद्धा बघा मराठी मीडियममध्ये सेमी इंग्लिशमध्ये शिकली, पण तितकंच इंग्लिशवर चांगल्या पद्धतीने प्रभुत्व. शिकणाऱ्या माणसाला सगळ्या भाषा आवडत, हिंदी बोलतो, इंग्लिश बोलतो, तामिळ बोलतो, म्हणजे शिकणाऱ्या माणसाला सगळं जमतं. अशी चांगली मुलगी त्यांच्या पोटी जन्माला आली, त्याबद्दल ईश्वराचे आभार मानून अण्णा तुमचे आभार मानून. कारण जेव्हा स्त्री नोकरी करत असते तेव्हा अनेक गोष्टीला पुरुषांना सामोरं जावं लागतं. ती हिंमत तुम्ही त्यामध्ये दाखवली. कधीतरी हे नोकरी अशी आहे की रात्री अपरात्री कधी फोन करणार तेव्हा जायला पाहिजे. मग पत्नी म्हणून त्यावेळेला पत्नी हे नातं थांबून तिचं कर्तव्य काय तिथं पाठवलं, हे काम तुम्ही म्हणजे मागचे काही वर्ष कित्येक वर्ष केलं, त्याबद्दल मनापासून तुमचं सुद्धा आभार व्यक्त करतो. हे जमा लागतं. आता त्याच्यात काही वेळेला मतमतांतर होत असतात, ते न होऊन देता तुम्ही ते सक्षमपणे सांभाळलं, त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जसं मगाशी म्हटलं की एक आनंदाचा क्षण पण आहे आणि दुःखाचा पण क्षण. आमच्या सौ 39-39 वर्षापूर्वी आगरदांडा PSC मधील राजपुरी उपकेंद्रामध्ये सर्व्हिसला लागल्या. 1985च्या आसपास अतिशय चांगल्या प्रकारे सेवा झाली आणि सेवा होत असतानाच माझे मित्र आदरणीय या PSC मधील माझे कर्मचारी नामदेवजी शिंदे त्यांनी मला आमच्या स्थळाबद्दलची माहिती दिली आणि योगायोगाने आमचं विवाह
1991च्या आसपास. विवाह झाल्यानंतर पण काही वर्ष राजपुरी इथेच त्यांनी काम केलं. मी त्यावेळेस लोणेरमध्ये काम करत होतो आणि मग लोणेर मला जवळ असल्यामुळे जाणं येणं त्रासदायक व्हायला लागल्यामुळे तिथे गोरेगाव PSC मध्ये बदली करून घेतली आणि हरकर उपकेंद्र घेतलं. हरकर उपकेंद्र घेतल्यानंतर प्रथम सिनेला निरोप सांगा आम्हाला. सिनेसारखा अत्यंत चांगला MPW तुमच्या मॅडमला त्या टायमामध्ये मिळाला. अगदी भावासारखं त्यांनी सहकार्य केलं. हातून कुठे आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये मॅडमनी सिने हरकरसारख्या ठिकाणी जात होते. मग कालांतरी काही दिवसांनी मी त्यांची तळ्याला बदली करू. मला असं वाटतं तळ्याला आज 27-28 वर्ष त्यांनी सेवा केली. ते 27-28 वर्षाची सेवा करत असताना जसं मगाशी रोडे साहेबांनी सांगितलं अनेक डॉक्टर तुम्ही पाहिले. आमचे डॉक्टर विरास असतील, आमचे डॉक्टर जगताप असतील, डॉक्टर गिरवाडकर असतील, डॉक्टर देशमुख असतील, अनेक डॉक्टरांनी अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली. आरोग्य सेवेमध्ये काम करत असताना अशा सेविका असतील, ANM असतील, MPW असतील, सुपरवायझर असतील, वैद्यकीय अधिकारी असतील, तालुका वैद्यकीय अधिकारी असतील, ADOचे असतील आणि DOचे असतील. एक चेन आहे आणि ह्या सगळ्या चेनमधून ज्यावेळेस आपण काम करतो, सगळ्यांच्या जवळ ज्यावेळेस जातो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या कामाचं कौतुक होतं. त्यात आपण सगळ्यांनी तोंड भरून कौतुक केलं. मला निश्चितपणे आपल्याला सांगायला आनंद तर होईलच, परंतु थोडंसं दुःख पण होतं. कारण आमच्या मॅडमनी माझ्या ज्या काही सेवा आहे, जसं रोडे साहेबांनी सांगितलं, सामाजिक क्षेत्रात, पत्रकारितेमध्ये, साहित्य क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात, या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस काम करत असताना आमच्या सौ मला सांगायच्या, तुमचं काम तुम्हाला लखलाभ हो, मी माझ्या कामाशी बांधले. आणि 39-39 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तिने कामाशी कधी तडजोड केली. आमच्या मंदिरामध्ये देखील अनेक उपक्रम होत असतात. तर ते उपक्रम होत असताना तिने मला सांगितलं की समाजासाठी तुम्ही आहात, आरोग्य सेवेसाठी मी आहे. आरोग्याची सेवा माझ्या हातून लोकांची घडू द्या, समाजाची सेवा तुमच्या हातून लोकांची घडू द्या. तर अशा प्रकारचं आमचं कम्युनिकेशन असायचं. कधी तिने रजा टाकली नाही. सदैव त्रासदायक तिला तिच्या तब्येतीमुळे काम करावं लागायचं. जवळपास तिचे 4 ऑपरेशन झाले. 4थं ऑपरेशन तर अतिशय खडतर ऑपरेशन होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, रोहायला तलाठी डॉक्टर म्हणून होते. तलाठी डॉक्टरांचं आम्ही त्यावेळेसचे पेशंट होतो. 4थ्या ऑपरेशनच्या वेळेस डॉक्टरांनी सांगितलं, मुळे सर ऑपरेशन तर करणं गरजेचं आहे, ऑपरेशन अवघड आहे, अतिशय त्रासदायक आहे. अशा विधान आहे, अशा त्रिधा अवस्थेमध्ये मी हे सगळं ज्यावेळेस त्यांच्याकडून ऐकलं तर मला प्रश्न पडला की आपण काय करायचं. मग माझे मित्र डॉक्टर राऊत, मी त्यांच्याशी सल्लामसलत केली. त्यांनी मला तेच सांगितलं, मुळे सर ऑपरेशन तर करणं गरजेचंच आहे, पण खूप क्रिटिकल ऑपरेशन आहे, प्रसंग कसा आहे ते मी सांगू शकत नाही, निर्णय तुम्ही घ्या. मग माझे मित्र श्रीवर्धनचे डॉक्टर ढवळे यांचा मी सल्ला घेतला. त्यांनी पण मला तेच सांगितलं. मग अशा वेळेस मला वाटलं आपण नक्की काय करायचं. जीव हा प्रत्येक माणसाला आवश्यक असतो. शेवटच्या क्षणापर्यंत माणूस त्या जीवाशी खेळ खेळत असतो. शेवटी असा निर्णय घेतला. माझी मुलगी त्यावेळेस पुण्याला MIT ला शिकत होती. मी तिला म्हटलं, पूजा असं असं बाबा चाललेलं आहे, काय करायचं. ती मला म्हटले, बाबा तुम्ही आईला पुण्याला घेऊन या, माझ्या जवळच सह्याद्री हॉस्पिटल आहे, आपण सह्याद्री हॉस्पिटलला जाऊ. मी पुण्याला गेलो घेऊन. सह्याद्री हॉस्पिटलला ज्या काही टेस्ट करायच्या त्या सगळ्या केल्या आणि मग विचार असा केला की आपले इथं नातेवाईक कोणच नाही, प्रसंग जर तसाच काय घडला गेला किंवा काय आला तर आपण कुणाकडे जायचं.
पुन्हा मी तिथून बाहेर पडलो आणि मुंबईकडे ऑपरेशन करायचा निर्णय घेतला आणि मुंबईकडे जाण्यासाठी आलो. आणि मग घरामध्ये चर्चा होत असताना ती म्हटली आपण पनवेलला लाईफ लाईनला जॉईन. पनवेलचे म्हटलं पाटील जे डॉक्टर आहेत ते नागोठण्याला BSc वैद्यकीय अधिकरण होते. कॅम्पच्या निमित्तानं तिची त्यांची ओळख असायची, म्हणजे चांगले डॉक्टर आहेत, चला जाऊया. मी पनवेलला गेलो. पनवेलला डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी ज्या काही केस करायचे त्या सगळ्या केल्या, जॉईन करायला सांगितलं. ऑपरेशनला सुरुवात झाली. जवळपास 3.5 तास ऑपरेशन झालं. आम्ही दाराच्या बाहेर वाट पाहतोय, काय मेसेज येतोय, कसं ऑपरेशन होतोय, काय होतंय. पण परमेश्वराच्या कृपेनं अतिशय चांगल्या प्रकारे ऑपरेशन झालं. 15 दिवस त्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी जी सेवा दिली, अत्यंत उत्तम सेवा दिली. अगदी डॉक्टरांपासून सगळ्या सिस्टरपर्यंत सगळ्यांनी. डॉक्टरांनी सोडल्यानंतर मी घरी आलो. घरी नंतर एक शांतपणे एक रात्री असा विचार केला आणि लाईफ लाईनवरती एक छानपैकी आरती केली. पेपरला दिलं आणि 50-60 पेपर घेऊन मी आम्हाला चेकअपला ज्यावेळेस बोलवलं होतं पाटील डॉक्टर, ज्यावेळेस मी ते घेऊन गेलो आणि डॉक्टरांच्या हातात ठेवले पेपर. डॉक्टरांनी पेपर वाचल्यानंतर म्हणते, मुळे सर आमच्याबद्दलचं चांगलं लिखाण करणारे कदाचित पहिले पत्रकार तुम्ही असा. मला जो अनुभव आला तो मी म्हटल्यात उतरवलेला आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काही केलेलं नाही. आणि हे बोलता बोलता चर्चा करता करता त्यांनी सहज रोडे साहेब सांगितलं की हे ऑपरेशन म्हणजे एक आम्ही प्रयोग करून पाहिला. ज्यावेळेस पाटील डॉक्टरनी प्रयोग करून पाहायला सांगितलं त्यावेळेस माझ्या पायाखाली वाळूच होती. परमेश्वराची कृपा आपण जे काही लोकांसाठी करतो ते अन्य सगळ्याच आज जे सगळे आपण उपस्थित आहात आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असेल, प्रेम असेल आणि त्या ऑपरेशनच्या प्रक्रियेमधून अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडतो. 1 महिन्याची रजा घेतली होती. ती रजा पूर्ण झाल्यानंतर त्यावेळेस पिटसे उपकेंद्र मिसेसकडे होतं आणि पिटसे उपकेंद्राअंतर्गत असणारं आमचं कुंभेट असेल, मानवकुंड असेल. त्यावेळेस गाडी नव्हती, बाईक सुद्धा जायची नाही, चालत जावं लागायचं. तसं मला आपण सांगितलं त्या पद्धतीने. आणि त्यावेळेस खंबीरपणे जर पाठीशी जर तू उभं राहिलं असेल तर गोळे आहे. आणि म्हणून मी आज होता आपल्या पती पत्नींना या कार्यक्रमासाठी आवर्जून बोलवलं. आपल्या मुलीसारख्या प्रेम तिच्यावरती त्यांनी केलं. वेळेला सोबत घेतलेली चटणी भाकरी सुकट सुद्धा त्यांनी तिला दिली. आणि घाबरू नकोस, आम्ही आहोत तुझ्या पाठी. आणि असा खडतर सेवेचा प्रवास 40-39 वर्षापासून केला. आपण सगळ्यांनी ऐकलं, सगळ्यांनी तुझ्याबद्दलचं मनोगत व्यक्त केलं. खूप कठोर, कणखर, कामामध्ये कधी तडजोड नाही. अनेक कार्यक्रम मी माझ्या समाजाचे वेगवेगळे घेतले करतो, पण मला ते नेहमी सांगायचे की तुम्ही कार्यक्रम तुमचे करा, माझा कार्यक्रम माझ्या सेवेचा. की तुझ्या सेवेमध्ये तिने कधी अधिकारीपणा केला नाही. घरी यायची आली संध्याकाळी की मला असं वाटायचं की आरोग्याच्या पलीकडे काही विषय आहेत का नाही. मनुष्यापणात माणसाकडे अनेक विषय आहेत, परंतु आज ही केस झाली, काय ती केस झाली, काय एमएलसी आली, कुठं डिलिव्हरीची केस आली, कुठं लसीकरण आलं, हे सगळे गणित माझ्या घरात आल्याचं सुद्धा मी आपलं ऐकून घ्यायचं, त्याला मी प्रत्युत्तर द्यायचं. ती म्हणायची मी काय बोलतोय तुम्ही ऐकताय ना. माझं लक्ष सगळं तिच्याकडे असेल, कारण की आम्ही पत्रकारिता 40 वर्षे करत असल्यामुळे त्या सगळे प्रवास मला सगळे माहिती होते. माहिती नव्हते अशातला भाग नव्हता. सगळं ऐकायचं, पण पर्याय नसायचा. घरची परिस्थिती नाजूक, तिचीही घरची नाजूक, माझ्याही घरची नाजूक, आणि नोकरी करणे क्रमप्राप्तच होतं. जर एका कुटुंबामध्ये 2 पगार नसतील तर आजच्या या कंडिशन मध्ये आपली आर्थिक व्यवस्था डोलायमान झाल्याशिवाय राहणार नाही.
त्याचं कुटुंब सुस्थितीमध्ये चालणार नाही. आणि म्हणून हे सगळं मी तिचे त्रास, तिच्या यातना, तिच्या वेदना सगळ्या मी ऐकून घेत होतो, सहन करत होतो. परंतु मी तिला त्यावेळेस ठामपणे सांगू शकत नव्हतो की तू नोकरी सोड म्हणून. मला नोकरीची गरज होती. आणि 40 वर्षाच्या कालखंडामध्ये जसं माझ्या पत्नीने मगाशी सांगितलं की रथाची 2 चाकं असतात कुटुंबामध्ये, एक पती आणि पत्नी. ही 2 चाकं ज्यावेळेस सुरळीतपणे चालतात त्यावेळेसच त्या कुटुंबाचा गाडा जो आहे तो चांगल्या प्रकारे चालू शकतो. आणि ती 2 चाकं आम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे हाकली. रोडे साहेब तुमच्या जवळ सगळा आमचा कुटुंबाचा संपूर्ण इतिहास त्यांना माहिती आहे. आणि म्हणून आज ह्या स्टेजपर्यंत आलो. माझ्या मुलींना शिक्षण देणं सुद्धा वेळ प्रसंगी जर ती नोकरी केली नसती तर मला अवघड झालं असतं. परंतु तिच्या नोकरीमुळेच मी माझ्या दोन्ही मुलींना अतिशय चांगल्या प्रकारे उच्च शिक्षित केलेलं आहे. दोन्ही मुली माझ्या एक हैदराबादला चांगल्या कंपनीमध्ये, जपान कंपनीमध्ये जॉबला आहे. माझी मोठी मुलगी पण पुण्याला कॅब ड्रायव्हिंग कंपनीमध्ये अत्यंत एका चांगल्या पोस्टवरती आहे. आणि माझे जावई देखील ब्रिस्टॉन टायर कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. अतिशय चांगल्या सुस्थितीमध्ये चांगलं त्यांना आम्ही वेळेला जीवाचं रान केलं. एक टाइम कदाचित जेवलो असेल, परंतु मुलींच्या शिक्षणामध्ये कधी हायगाय केली. जसं मगाशी निलेशने सांगितलं की मुळे सिस्टर कदाचित अशी एकमेव व्यक्ती असेल की त्यांच्या डोक्यावरती कर्ज नाही. निलेश, आम्ही ज्या वेळेस बाहेर पडत होतो त्या वेळेस खिशाचा सल्ला घेत होतो आणि मग पुढचे आम्ही आर्थिक व्यवहार करतो. माझ्या खिशात जर 500 रुपये असतील तर 500 रुपयाच्याच व्यवहाराचा विचार केला, 5000 रुपयाच्या व्यवहाराचा विचार कधी केला. अनेक वेळा मला ती म्हणते की आपण गाडी घेऊया. गाडी घेणं काय अवघड अशाचा भाग नाही. आजही घेतली असते, आजही घेऊ शकतो, मागे घेऊ शकलो असतो. पण तो गाडी घेणं हे माझ्या दृष्टिकोनातून पांढऱ्या हत्तीला पोचण्यासाठी. कारण मला ड्रायव्हिंग येत नाही, ती शिकणं आता या वयामध्ये न जमणारी गोष्ट. म्हणून केवळ मी ती गाडी घेण्याचा विषय टाळला. आणि मग कोणाला ते ड्रायव्हरला बोलवावं लागणार. मग ड्रायव्हर म्हणणार, साहेब मी काल रात्री 2 वाजता आलोय, मला सकाळी 7ला जायचं असतं. आणि तो म्हणणार आता काय करू, उठायला जरा उशीर येणार 8 वाजता. तर ते दुसऱ्याच्या जीवावरती आपण अवलंबून राहण्यापेक्षा ती नसलेली बरी. आपल्याला जायचं असेल भाडुत्री गाडी करायला येते, एसटी जिंदाबाद. मला एसटी 100% फ्री. आता तिला 50%. जिथं 5000 रुपये लागणार तिथं 500 रुपयामध्ये आपला व्यवहार होऊ शकतो. असाही कधी कधी मी विचार करायचो आणि त्या गाडीच्या भानगडीमध्ये कधी पडलो नाही. परंतु कधीही कौटुंबिक जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये सणासुदीला असो किंवा सगळ्याला असो अतिशय चांगल्या प्रकारे काम करायचं काम केलं. आजही आम्ही जरी, माझं वरती घर आहे, वडलोपाती तिथं माझा छोटा भाऊ येत असतो, आम्ही खाली घर बांधलेलं आहे. पण सणासुदीला शिमगा असो, गणपती असो, होळी असो, दिवाळी असो, आम्ही सर्व एकत्र येतो. थोडंसं श्रीरामजी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आनंदामध्ये 2-4 दिवस कशी जाता येते ते घालवतो. गणपती विसर्जन इकडे झाला, संध्याकाळी घट्टीमट्टी काय असेल ती केली की पुन्हा आपल्या घरी जागच्या जागे. म्हणजे आपला त्रास त्यांना होतो असं वाटू नये आणि त्यांनाही आम्हाला होते असं वाटू नये. अशा पद्धतीनं आम्ही खेळीमेळीचं वातावरण आमच्या कौटुंबिक जीवन घडलं. माझ्या कौटुंबिक परिस्थितीमध्ये, आर्थिक परिस्थितीमध्ये किंवा जो काय आज्ञा आहेत ह्या सगळ्या जडणघडणीमध्ये निश्चितपणे मी सिंहाचा वाटा केला आहे. तुझ्या सिंहाच्या वाट्यामुळेच आजपर्यंत जे काय आम्ही आहोत ते चांगल्या सुस्थितीमध्ये आहोत. चांगले दिवस जे पाहिले ते तिच्यामुळे पाहिले. माझ्या मुलींनी जे चांगले दिवस पाहिले ते तिच्यामुळे पाहिले. आणि मग ही एकमेकांशी जोडलेली नाळ असते. ती नाळ जर चांगल्या प्रकारे असेल, मी विशेषतः महिलांना सांगितलं की जर आपण कुटुंब चालवत असताना आपल्या कुटुंबामध्ये आपल्या पुरुषाकडून जर चांगल्या प्रकारे जर आपल्याला साथ नाही मिळाली किंवा पुरुषाला आपल्या महिलांकडून जर चांगल्या प्रकारे साथ नाही मिळाली तर या कुटुंबाचा गाडा चालवणं फार अवघड गोष्ट असते. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण एकमेकांच्या विचाराने जर काम केलं तर निश्चितपणे चांगलं काम होईल. आरोग्य सेवेमध्ये ठीक आहे, मध्ये कधी तरी असं होतच, मोठा मासा बारीक मासाला खाण्याचा प्रयत्न करतो, नाही करता त्यातला भाग नाही, तसं कदाचित कधी कधी झालं. परंतु हे होत असताना ते सगळं त्यांनी स्वीकारून आपल्या नोकरीला त्यांनी न्याय देण्याचं काम केलं. मी जे व्रत स्वीकारलेलं आहे, सरकार मला जो पगार देतोय
त्या पगाराचं मला काम करायचंय ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून तिने काम केलं. अनेक वेळा तिला ट्रेनिंगसाठी जावं लागलं, अनेक वेळा ट्रेनर म्हणून जावं लागलं, अनेक वेळा एसटीच्या प्रवासामध्ये प्रॉब्लेम व्हायचा, इंदापूर पर्यंत यायची, गाडी नसायची, काय करायचं. मग मी कधीतरी जायचो, कधीच आमच्या पुतण्याला सांगायचं बाबा गाडी जाऊन घेऊन जा आणि घेऊन ये. परंतु ह्या प्रवासामध्ये कधीही तिने टाळाटाळ कामामध्ये केली नाही. नाशिकला गेली असेल, मुंबईला गेली असेल, ठाण्याला गेली असेल, सगळ्या ठिकाणी तिने जाऊन ट्रेनिंग घेतलंय, ट्रेनर म्हणून काम केलेलं आहे. हे सगळ्या प्रकारचं काम केले. माझी मुलगी कदाचित मला असं वाटते तुझ्या वर्ष 6व्या वर्षाची असेल आणि तिला एलएचचा ट्रेनिंगचा कॉल आला. मला म्हणजे बाबा काय करायचं आपण, म्हटलं बघ तुझ्या तर लहान आहे. त्या टायमामध्ये माझ्या घरच्या कुटुंबियांनी मला साथ दिली आणि अशा लहान परिस्थितीमध्ये ती ट्रेनिंगला गेली की म्हणजे आता जरी संधी सोडली तर पुन्हा कधी मिळेल ती मला माहिती नाही. त्यावेळी ट्रेनिंग आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि एलएचचं ट्रेनिंग तिने KM हॉस्पिटलला 6 महिने तुम्हाला सोडलं होतं. ते 6 महिने तिने अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वीपणे पार पडलं. कामात राहून कामामध्ये कुठे हलगर्जेपणा नाही. आपण सगळ्यांनी तिच्या कामाचं कौतुक केलं. आपण सगळ्यांनी तिच्या भावना जाणल्या, तिचं काम झालं. सरांनी मला आनंद वाटेल सगळ्याला की आपल्या एका कर्मचाऱ्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं नाही. अनेक कार्यक्रम पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये, अनेक. पण आपल्या वरिष्ठाच्या डोळ्यामध्ये पाणी आपल्या एका सामान्य कर्मचाऱ्यासाठी घेणं हीच तिच्या कामाची पोचपावती असं मी समजतो. शाह असेल, निलेश असेल, सगळे म्हणजे नांगावकर असेल, तुमच्या जोशीताई असेल, कलावहिनी असेल, सगळ्यांनी तिच्या कामाचं तोंड भरून कौतुक केलं. तुमच्या समाजातले तर महेंद्र असेल, श्रीरामजी आहेत, चंद्रनाजी आहेत, दैनंदिन जीवनामध्ये रोज जाणं येणं बघणं असल्यामुळे त्यांना सर्वच परिस्थिती माहिती आहे. पण अतिशय चांगलं त्यांनी काम केलं. आमच्या प्रेमापोटी या ठिकाणी खास करून आलेले आमचे गोळे, आमचे मोहम्मद असतील, आमचं तुकाराम दादा असतील, सर्वच कर्मचारी, सर्व मी अशा ताईंना मनापासून धन्यवाद देईल. कारण नोकरी करत असताना उपकेंद्रामध्ये जवळपास 13 ते 14 गावं असतात. काम करायला लसीकरणाला एका गावामध्ये एनएम जाणार आणि उर्वरित गावांचं जे रिपोर्टिंग आहे, कधी कधी डिलिव्हरी झालेली असते, कधी लसीकरण असतं, कधी साथ असते, कधी काय असतं, हे सगळं रिपोर्टिंग करायचं काम आपल्या आशा सेविका करायच्या. त्या एनएम पर्यंत पोहोचवायच्या. मग एनएम पुढे जी काही वाटचाल आहे त्याप्रमाणे करणार. तर तुमचाही तेवढाच अत्यंत महत्वाचा रोल या आरोग्य सेवेमध्ये आहे. मी तुम्हालाही मनापासून धन्यवाद देईन. आपलं जे काही काम आहे ते नित्य नेमाने चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर त्या कामाची पोचपावती आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी मिळत असते आणि कोण ना कोणतरी नक्कीपणे ती पोचपावती देतो असं मी तुम्हालाही सांगेन. आणि मॅडमच्या प्रेमापुढे आपण आज सर्व या ठिकाणी आशा सेविका आलात, माझे सर्व तिचे सहकारी आरोग्य कर्मचारी, माझ्या कुटुंबावरती माझ्यावरती प्रेम करणारे माझे सर्व सहकारी, आवर्जून पाटील साहेब खास करून या ठिकाणी एवढ्या लांबून अलिबागहून या ठिकाणी या निरोप समारंभासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल पर्सनली माझ्याकडून त्यांनाही धन्यवाद. एवढा छान कार्यक्रम या प्राथमिक आरोग्य केंद्र तळा यांनी आयोजित केला त्याबद्दल मी या सर्व कर्मचारी वृंदांना, पंचायत समितीच्या कर्मचारी वृंदांना, आमच्या घोलप मॅडम खास करून या कार्यक्रमाला आले, रोडे साहेब आले, आमचे श्रीरामजी आले, पीके पटेल आले, डॉक्टर विचारे आले, या सगळ्यांना मनापासून मी पर्सनली माझ्याकडून धन्यवाद देईन. माझं कुटुंबीय या छोटेखानी कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले. विनोद महाजन असेल, प्रकाश गायकवाड असेल, चिंटू असेल, सगळे या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि माझ्या मनोबल याच ठिकाणी थांबवतो. माझ्या सौला अतिशय चांगल्या प्रकारे आरोग्य प्राप्त अशी परमेश्वरची मी प्रार्थना करतो. कारण आजही तिची तब्येत बरी नाही. डॉक्टर मोदे सरांना माहिती आहे. गेले 15 दिवस मी रानाडे डॉक्टरांची ट्रीटमेंट त्यांची घेतोय. तिची काय अवस्था तिला चालता देखील येत नाही अशी आज तिची कंडिशन आहे. तरी पण तिला म्हटलं शेवटचे दिवस आहेत, 15 दिवस रजा जरी शिल्लक असली तरी तू रजेवरती न राहता तुझ्या कामाची जी काही कामाची पूर्तता कर. तर शेवटच्या क्षणाला आपल्याला आपल्याकडचा चार्ज दुसऱ्याकडे द्यायचा असतो, तो चार्ज द्यायचं काम चांगल्या प्रकारे कर. आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी तिच्या हातून काही चुका झाल्या असतील, काय चुकून झाले असेल, पुन्हा कर्मचाऱ्यांना, अशा सेविकांना किंवा अन्य कुणाला काय बोललं असेल तर तिच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांची स्वारी बोलतो.
आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. तशी मला बोलण्याची सवय नाही, तसं म्हणाल तर मी माझ्या आशांच्या समोर, कुठल्या ग्रुपच्या समोर एखादा तुम्हाला विषय दिला आरोग्य विषय, तर खूप आधी A to Z अगदी त्यांचं संक्षिप्त रूपात मी बोलू शकते, पूर्णपणे तो विषय समजावून सांगते. पण हा जो इव्हेंट आहे तो माझ्या संदर्भात आहे आणि हृदयस्पर्शी सगळ्या गोष्टी आहेत आणि माझ्या सहकार्यापेक्षा माझ्या खूप जवळ, अशा खूप जवळ माझी मुलं, माझे सर पण ते माझे सर नाही येते, माझी मुलं माझे सगळे माझे रडायचं नव्हतं म्हणून मी बोलत नव्हते. मला खूप त्रास नाही म्हणते ना, पण सांगू का हे सगळे मुलं हा ऍक्टिव्ह होता, खूप ऍक्टिव्ह. आज मला रिपोर्ट द्यायचा म्हणलं ना, सिस्टर 0 मिनिटात देतो, हा कशी देतोय, 3 दिवस येणार काय आणि एवढं आणि एवढी माझी जवळची माणसं आहेत. माझ्या मला कोणाचं म्हणून असं त्रास असा नाही झाला, वाटायचं थोडं वाटायचं. खूप लोकांनी खूप जवळ खूप मला मदत केली आणि तुम्ही ही जी मदत केली म्हणूनच मी एवढ्या दिवस टिकू शकले. एवढे आजारी होते आमचे सर, आपले सर जगताप सर, मी चालत येतो त्यांना तर त्याने धरून मला वरती नेऊन ड्रेसिंग करणं, या सगळ्या गोष्टी खूप माझ्या माणसाने मदत केलं. खूप म्हणजे मला जयत त्याचं सगळं आणि माझ्या कुटुंबाने, तुम्ही माझ्या सगळ्या सहकार्याने खूप खूप सगळ्या माझ्या मैत्रिणींनी, माझ्या गोळ्या आईने, माझी आई मला जेव्हा मी कामाला जायची तर ज्या खाण्यापणात वगैरे तर पोटात कधी काही नसायचं तर ते मला भाकरी करायची म्हणजे जे त्या सगळ्या एमपीडब्ल्यू म्हणजे एमपीडब्ल्यू नसतात, ते भाऊ असतात, भावापेक्षा सरस असतात, भावापेक्षा जवळ असतात. हे महानगरपालिका मुलगा हा एमपीडब्ल्यू होता, पण एवढ्या लांबून पावसात बिलकुल यायचा. बसून तर तुम्ही तिथे पटकन इंजेक्शन करा, पावसात भिजाल तुम्ही, तुम्हाला एवढ्या सोडतो मी तिथं आणि नंतर लागतो मी मांडलं तो तर विचारलं मला एवढं लांब जायचं. एक तरी पोरवं चांगलं होतं मला, जी कोण पोरं भेटली माझी पोरं सगळी खूप जास्त जवळून चांगलं केलं म्हणाल्यासाठी. सगळे सगळे मुलं आता आलेले सगळे मुलं सगळ्यांचे नाव घ्यायची. माझी पोरगी खूपच बसली होती, सगळं म्हणजे एवढ्या त्या मला कसं सगळ्या खूप जास्त. आता तळवी मी म्हणतो ना तुमचे पाय उठतात ना, ते तुम्हाला घ्यायला तर कोणते असं म्हणणारे माझी. त्यामुळे काय बोलणार नाही, काय माझ्या आशा सगळ्या 5 वर्ष चांगली माझी कला राहिली, सगळे माझ्या पोरी माझी मोठ्या गोष्टी सगळ्या सगळ्या खूप जास्त नाही पण मला जमतं. तसा माझा स्वभाव कळत आहे, मला कुठली गोष्ट असायची होते तर मी लगेच बोलते किंवा हे चूक आहे हे करू नका असं होणार नाही. आपल्याला वरची लोक बोलतील, आपल्याला त्रास होईल असं नाही होत मला. हे सगळ्यांचं सांगते. अशा सुद्धा मला एवढं कधी कधी म्हणत राहिल्यावरती कुठला प्रसंग येऊन द्या त्याला त्यांनी काम करताना असे खूप 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 मेहनत करावी लागते त्यांना. आणि सगळे भाऊ आता 2 वर्षापूर्वी आमचे सुपरवायझर रामगावकर आणि इतके वेळेच काय आणि खूप म्हणजे काय बोलायचं त्याच्याकडं काय यायचं नाही. मला रामगावकर तर नेहमी माऊली बोलतात. माऊली कशा आहे आला की पहिले बोलला माऊली आला इतके छान एवढे छान करून
तेवढे सगळे बाबू आमचा बाबू एवढा गरम माणूस आहे ना, एवढा गरम माणूस आहे ना, खूप गरम माणूस. पण बाबू फोन केला, बाबू सेकंद मध्ये येणार, सेकंद मध्ये तो तिथं हजर. थांबा सिस्टर आलो, कुठला प्रॉब्लेम म्हणजे टेस्ट करायचं असेल बाबू, नाही ना प्रॉब्लेम आहे. कधी पण 5% वाईटचं पेशंट आलं होतं, हात दिलं होतं पाठीमागे आणि त्यांनी गाडी अरेंज करून तिथून फोनवर गाडी अरेंज करून दिली. म्हणजे इतका हेल्प सगळं आपलं कॅन्टीन नेचर सगळ्यांचं ते सगळ्यामध्ये काय बोलायचं, तुमची इच्छाच होती खरं तर मला काळजीच वाटत होती. एवढ्या लांबून माझ्या मैत्रिणी महाडून आल्या, पाऊस पाडे कशाचा विचार नाही केला, म्हणण्याचा डॉक्टर आहे सगळ्यांचे होत आहेत, आपले पण होणार तर म्हणजे झाले, पण एवढ्या लांबून आले. पण थँक्यू. ओके, काय आणखी बोलू, बरंच आहे बोलण्यासारखं, पण आता जेवणाचं पण वेळ झालेलं आहे, सगळ्यांनी जेवण वगैरे व्यवस्थित करा. हां, थँक्यू सो मच. तुम्ही जे मला सहकार्य केलं, खूप चांगल्या भावना ठेवल्या. आमच्या मॅडमने सांगू का, एवढी चांगली मला ट्रेनिंग दिली ना मिसेस बाबू, आमच्या प्राची मॅडम, ती भेट मला ट्रेनिंग दिली. ते इव्हिनिंग उडी घाबरायची म्हणजे मी आणि काय ते बोलतात थोडं सगळं सगळं समजून सांगितलं, इतकं समजून दिलं, एवढं ट्रेन केलं. आता चॅलेंज आहे की मी इव्हेंटला मला कुठे ठरवावं, मला कुठे ठरवावं, ते काम सगळं क्रेडिट गोज टू मॅडम प्राची. त्यांनी आणि खूप जास्त म्हणजे किती वेळा पाऊस हे एवढं दिसत ते कपलच काय वेगळं आहे कालवारा, ते कपलच बेस्ट कपल आमचे सर सगळे. आता ते पण गेले शिवंत गायकवाड बसले शांत गेले तिथं, यशवंत गायकवाड त्यांनी सुद्धा कधी म्हणजे माझे क्लिनिकल फील्डमध्ये कुठलं काय पाहिजे काय नको कधीच अडचण नाही. आणि मला वाटत नाही की मला कुठल्या याच्यामध्ये अडचण आणली कधी काही नाही. खूप जास्त बेस्ट बेस्ट काय सांगा, मला मध्ये थोड्या अडचणी आल्या होत आहे ना, होत आहे तसं थोड्याशा गोष्टी समजून पण घ्यायच्या असतात, विश्वास पण जायचे असतात. पण माझा बदला वेळ पाटील सर आता सध्या DHO झाले, मला एवढं बरं वाटलं, छान वाटलं म्हटलं DHO आपले म्हणजे पाटील सर आपले कसं DHO सर झाले. बाकी काय आणखी कसं काय बोलतं असं म्हणत तुम्ही बोलू शकते, पण एवढं मनापासून त्रास होत होता काय करू असं. आणि त्यापेक्षा माझे लिस्ट कॉस्ट घ्यावा लागतो, पर्सन फार करत पण फार हेल्पफुल आहे. एवढं त्यांनी मला सपोर्ट केला सगळ्या शारीरिक बाबतीत, मानसिक शारीरिक त्यांचं कर्तव्य असलं तरी त्यांनी खूप जास्त सपोर्ट केला, त्यांच्या सपोर्टमुळे. आणि आमचं कुटुंब, आमचं घरातले माणसं त्यांनी जर मला सपोर्ट केला नसतं तर मी इथपर्यंत पोचूच शकले नसते. माझ्या मुलीवर तेव्हा त्यांनी सुद्धा लहानपणी जे संस्कार केले त्यामुळे संस्कारी मुली पण झाले ना. लहान मुलांवर संस्कार लहान वयात करायचे असतात तेव्हा मी उपलब्ध नसते. क्रेडिट ते माझ्या ताईला माईला. आई म्हणजे आता का राजा नाही, त्याने खूप जास्त त्रास घेतला आणि त्याची काकी मोठी ती खूप जास्त त्रास घेतला आणि खूप म्हणजे मला इतकी त्यांची मदत झाली ना, त्यांचे उपकार पाहून मी अजिबात विसरू शकणार नाही आणि विसरायलाही नाही पाहिजे आणि विसरणारही नाही. खूप जास्त म्हणजे हे सगळ्याच्या मदतीनेच झालं, नाही तर काय होऊ शकत नाही, काहीच करू शकत नाही. आणि सगळ्या गोष्टी छान झाल्या. आता आणखी काय बोलायचं आता सगळ्यांनी छान पहिली जेवणाचा आनंद घ्या. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.